नवी मुंबईच्या खारघरच्या पाणी प्रश्नी मनसेनं आज सिडकोच्या प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेत अर्धनग्न आंदोलन केलंय। सिडकोकडनं पुरवलं जाणारं पाणी गढूळ असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला। खारघरवासियांना स्वच्छ आणि नियमित पाणी पुरवठा करावा, अन्यथा हे आंदोलन अधिक तीव्र केलं जाईल असाही इशारा मनसेकडनं दिला गेलाय। आंदोलकांची आणि अधिकाऱ्यांची भेट न झाल्यामुळे सिडको कार्यालयाच्या गेटवरती चढून आंदोलनकर्त्यांनी घोषणाबाजी केली। सिडको प्रशासनाने जे बिल्डिंगा बांधलेल्या आहेत नेमका तिथे जास्ती पाणी प्रॉब्लेम आहे आणि जे जुन्या बिल्डिंग आहे तिथे पण खूप मोठा प्रॉब्लेम आहे। 2 दिवस 3 दिवस सोडून आणि गढूळ पाणी आल्यानंतर तिथे पण लक्ष दिलं जात नाहीये की बाबा इथे गढूळ पाणी येतंय आणि ह्या पाण्याचं फिल्टर होतंय की नाही हे देखील चेक करता येत नाही। तर आमची मागणी हीच आहे की खारघर वासियांना आम्हाला पाणी प्यायला स्वच्छ आणि चांगलं पाणी पाहिजे आणि ते पण नियमित पाहिजे। जर नाही दिलं गेलं तर आम्ही येणाऱ्या टाइमामध्ये हे जे आंदोलन तुम्हाला दिसतं 400 लोकांचं 500 लोकांचं हे 4000 ते 5000 लोक येतील आणि सिडकोला त्या टायमाला धडक देतील आणि ते आम्ही ठिय्या आंदोलन करू त्या टायमाला।